क्रिकेटला जरी इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखलं जात असलं तरी हा खेळ आता 16व्या शतकातल्या मेंढपाळांच्या खेळापासून खूप प्रगती करून पुढे आलेला आहे आणि जगभरातल्या अब्जावधी लोकांचा आवडता खेळ बनलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की 17व्या शतकापासून पुढे आजपर्यंत केवळ इंग्लंडमध्ये सुरुवातीला खेळला जाणारा हा खेळ कसा जगभर पसरला। पण त्यापूर्वी एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो। इतिहास क्रिकेटचा ह्या मालिकेतला हा चौथा व्हिडिओ आहे। पहिले 3 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसाल तर नक्की पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा। जर आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणामुळे क्रिकेटचा खेळ इंग्लंड बाहेर पसरला। व्यापार, लष्कर आणि वसाहतवाद यांमुळे हा खेळ विविध देशांमध्ये रुजला। भारतीय उपखंडातला पहिला सामना तुम्हाला माहिती आहे का कधी खेळला गेला? इसवी सन 1721 मध्ये गुजरातमधल्या खंभात जवळ हा सामना खेळला गेल्याची नोंद आहे। असं म्हणता येईल की इंग्लंड बाहेरचा पहिला सामना भारतीय उपखंडातच खेळला गेला। त्यानंतर 1792 साली कलकत्ता क्रिकेट क्लब स्थापन झाला। ब्रिटन बाहेर स्थापन झालेला हा पहिला क्रिकेट क्लब होता। त्यानंतर 1803 साली ऑस्ट्रेलियामध्ये पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला। वेस्ट इंडिजमध्ये 1806 साली तर दक्षिण आफ्रिकेमध्ये 1808 साली क्रिकेट पहिल्यांदा खेळलं गेलं। न्यूझीलंड आणि आफ्रिकेच्या इतर भागांतही 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच क्रिकेटचा प्रसार होऊ लागला। अर्थात ह्या प्रसारामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्या देशांमध्ये क्रिकेट खेळणारे हे लोक मूलतः इंग्लिश व्यापारी किंवा भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी असे लोकच होते। स्थानिक लोकांचा क्रिकेटमध्ये प्रवेश खूप उशिराच झालेला आहे। उत्तर अमेरिकेतही क्रिकेट खूप लवकर पोहोचलं। जरी आज आपल्याला अमेरिका क्रिकेटमध्ये मागे दिसत असली तरी क्रिकेटची सुरुवात अमेरिकेमध्ये ही खूप पूर्वी झाली होती। 17व्या शतकातच उत्तर अमेरिकेतल्या इंग्लिश वसाहतींमध्ये विकेट नावाचा क्रिकेट सारखा खेळ खेळला जाऊ लागला होता। 1844 मध्ये न्यूयॉर्क आणि कॅनडाच्या टीममध्ये एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता। अर्थात कॅनडामध्ये बेसबॉलने क्रिकेटपेक्षा जास्त जोर धरला आणि पुढच्या काळामध्ये कॅनडामध्ये क्रिकेट थोडंसं मागेच पडलं। ह्यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंग्लंडचा संघ अन्य देशांचा दौरा करू लागला आणि आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जाऊ लागले। ह्याचंही क्रिकेटच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे। इंग्लंडने 1859 साली उत्तर अमेरिकेचा तर 1862 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। 1877 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पहिली कसोटी खेळली गेली होती आणि ॲशेस मालिकेची सुरुवात सुद्धा इथूनच झाली होती। 1889 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सोडून दक्षिण आफ्रिका सुद्धा क्रिकेट खेळणारं राष्ट्र बनलं। कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला हा तिसरा देश। 1909 मध्ये इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स या संस्थेची स्थापना झाली। हीच संस्था आता इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल अर्थात ICC म्हणून ओळखली जाते आणि संपूर्ण क्रिकेटवरती नियंत्रण ठेवते। 1909 साली स्थापनेच्या वेळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे 3 सभासद या संस्थेचे होते। त्यानंतर 1926 साली आणखी 3 सभासद वाढले, भारत, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड। त्यानंतर 1952 साली पाकिस्तानला सदस्यत्व मिळालं। 1981 साली श्रीलंका तर 1992 साली झिम्बाब्वे ICCचे सभासद झाले। 2000 साली बांगलादेश आणि 2017 साली अफगाणिस्तान आणि आयर्लंड हे आणखी 2 संघ ICCचे सदस्य झाले। अशा प्रकारे क्रिकेटचा जगभर प्रसार झाल्यावर कसोटी सामने खेळणाऱ्या देशांची संख्या वाढू लागली। त्यानंतर 1970च्या दशकामध्ये एकदिवसीय सामने सुरू झाले, जे सुरुवातीला 60 ओव्हरचे होते, नंतर 50 ओव्हरमध्ये परिवर्तित झाले। तसंच 2000 नंतर T20 स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या। आता तर T10 आणि 100 बॉल क्रिकेट अशा स्पर्धा सुरू होत आहेत। कसोटीपेक्षा छोट्या छोट्या फॉर्मॅट्समध्ये क्रिकेटचं परिवर्तन होत गेल्यावरती खेळ अधिक जलद झाला आणि अधिकाधिक लोकप्रियता मिळण्यास त्यामुळे मदत झाली। तरी सुद्धा परंपरागत क्रिकेट जिथे खेळलं जातं तिथे टेस्ट मॅचेसचं महत्त्व आजही मोठं आहे। ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, त्याबरोबरच भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड
आदी देशांमध्ये क्रिकेट हे एक राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीकच बनलेलं आहे. ह्या संघांच्या जिंकण्या हारण्याशी स्थानिक लोक अतिशय घनिष्ठतेने जोडले गेलेले आहेत. 2008 साली सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL ने क्रिकेटला आर्थिकदृष्ट्याही क्रांतिकारी बनवलं. इतर देशांनी सुद्धा IPLचं अनुकरण करत आपापल्या देशाच्या लीग बनवल्या. त्यामुळे अधिकाधिक क्रिकेटपटूंना स्कोप मिळू लागला आणि पैसाही मिळू लागला. आता तर युरोपीय देश, अमेरिकन देश आणि आशियातले चीन, जपान सारखे देशही क्रिकेटच्या प्रचार प्रसारासाठी पैसा ओतत आहेत. 2028 साली अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस इथं होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये T20 क्रिकेटचा समावेश झाला आहे आणि त्या निमित्ताने तिकडे नवनवीन स्टेडियम्स बांधण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे एकंदरीतच 17व्या शतकापासून क्रिकेटचा प्रसार इंग्लंड सोडून इतर अनेक देशांमध्ये होत गेला आणि आज फुटबॉल नंतरचा क्रमांक 2चा जागतिक पातळीवरचा लोकप्रिय खेळ क्रिकेट बनलेला आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.